आडगाव बुद्रुक येथील भीषण आगीच्या घटनेनंतर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश देऊनही प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने जखमींना वेळेवर उपचार मिळाले नाहीत असा आरोप होत आहे। अवघ्या काही दिवसापूर्वीच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण उपकेंद्रांच्या मुख्यालयी राहण्याचे आदेश जारी केले होते। मात्र आडगाव बुद्रुक येथे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर या आदेशांच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आगीतील जखमींना स्थानिक पातळीवर तातडीने उपचार मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। घटनेच्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित नसल्याचे समोर आले आहे। त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आल्याचा संताप व्यक्त होत आहे। आदेश काढूनही अंमलबजावणी होत नसेल तर संबंधितांवर थेट कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे। या प्रकरणी प्रशासन चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अग्निकांड ताणकांड झाल्याचे आडगाव बुद्रुकमध्ये त्यातील गंभीररित्या भाजलेले जे 3 पेशंट होते त्यांना प्राथमिक उपचार हा वेळेवर न मिळाल्यामुळे ते दगावलेले आहेत। आडगाव बुद्रुक PSC मध्ये एवढा रुपये शासनाने करोडो रुपये खर्च करून इथं PSC उभी केलेली आहे, परंतु इथं वैद्यकीय अधिकारी हे त्यांच्या नियोजित वेळेवर हजर न राहता टोलवाटोलीचे उत्तर देऊन इथं कोणीच हजर राहत नाही। मागही जुनी घटना आडगावमध्ये अशी झालेली आहे की भोपळेला रात्री 1 वाजता दवाखान्यात आणलं असता एकही कर्मचारी इथं वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता व एक अधिकारी होता तो मद्यधुंद अवस्थेत होता। त्याच्याने प्रशासनाने आरोग्य विभागाने जिल्हा परिषदच्या आपल्या आडगाव बुद्रुकच्या जिल्हा परिषदने आडगाव बुद्रुकच्या जिल्हा परिषद सदस्यांनी जे आहे ते आपल्या सरकारी दवाखान्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी।